रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आजचा जो फ्लॅट आहे तो खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा सजवलेला फ्लॅट आहे, ज्याच्यामध्ये कार्पेटचा जर आपण विचार केला साधारणतः 800 कार्पेट असणारा हा फ्लॅट असणार आहे। फ्लॅट जर तुम्ही बघितला तर हिरानंदानी इस्टेटलाच लागून रोजा ओएसिस नावाचं कॉम्प्लेक्स आहे, इथेच 2.5 BHKचा हा फ्लॅट असणार आहे। फर्निचर तुम्ही जे वरचं म्हणजे फिक्स जे फर्निचर आहे जे काढताच येणार नाही ते फर्निचर तुमचं आहे तसंच राहणार आहे। बाकी जे घेऊन जाता येईल ते मात्र ते घेऊन जातील। याच्यात एक पझल कार पार्किंग असेल आणि एक ग्राउंड प्लस तसं बघितलं हायर फ्लोअरची बिल्डिंग आहे, पण आपला पण फ्लॅट हायर फ्लोअरलाच असणारा हा 2.5 BHKचा फ्लॅट आहे। फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा आहे। खरं तर जर आपण फ्लॅटचं तुम्ही वास्तूचा विचार जर केला तर बाहेर जाताना हा पश्चिम दिशेला फ्लॅट आहे आणि आतमध्ये येताना पूर्वेला फ्लॅट आहे। ज्यावेळेला बाहेर आपण येतो त्यावेळेला समोर तुम्ही बघू शकता 2 फ्लॅट आहेत आणि त्याच्यानंतर ह्या साईडला जरी बघितलं तर इकडे पण 2 फ्लॅट। हे जे मालक आहेत ह्या मालकाने ऑलरेडी एक सेफ्टी डोअर खूप चांगल्या पद्धतीनं बनवलेला आहे। आतमध्ये जरी तुम्ही गेलात तर तुम्हाला जाणवेल की खूप चांगल्या पद्धतीनं डेकोरेट करून ठेवलेला हा फ्लॅट आहे। खरं तर आत्ता हे जे घर आहे हे राहतं घर आहे, याच्यामध्ये ऑलरेडी लोक राहत आहेत, परिवार राहतोय। आणि जर तुम्ही बघितलं ह्या साईडला तर TV युनिट बनवलेलं आहे, वरती जर तुम्ही बघितलं तर फॉल सिलिंग वगैरे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं केलं आहे। इकडे ह्या साईडला जर तुम्ही आलात तर तुम्हाला इकडे प्रॉपर अशी एक स्टँडिंग बाल्कनी मिळते आणि ह्या स्टँडिंग बाल्कनीमधनं जे तुम्ही बघू शकता सकाळचं जे ऊन आहे हे तुमचं सकाळचं ऊन तुमच्या ह्या घरामध्ये येईल। ह्या आत्ता जे राहणारे मालक आहे त्यांनी बघा तुळशी वृंदावन म्हणा किंवा सगळं झाडं त्यांच्या गॅलरीमध्ये ऑलरेडी चांगल्या पद्धतीनं ठेवलेले आहेत। चांगली वापरण्यात येणारी ही गॅलरी तुम्हाला इथे प्रॉपर अशी मिळते, जेणेकरून सकाळचा सूर्य तुम्हाला तुमच्या घरामध्ये पूर्णपणे सूर्यप्रकाश देऊ शकतो। अशा पद्धतीचं खरं तर हा तुमचा हॉल होता। आणि जर तुम्ही त्या साईडला जर गेलात तर तुम्हाला ह्या साईडला सिटिंग ठेवून पण अधिक इकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला प्रॉपर असं एक डायनिंगसाठी तुम्हाला जागा प्रॉपर मिळते। एवढी मोठी अशी डायनिंगला जागा आहे। अधिक ह्या साईडला त्यांनी त्यांची सजावट करून ठेवलेली भगवंताची मूर्ती म्हणून अशा पद्धतीने डेकोरेट करून एक सजवण्यासाठी त्यांनी एक सिस्टमॅटिकली चांगल्या पद्धतीनं तुम्हाला इथे ठेवलेलं दिसेल। आणि नंतर जर तुम्ही पुढे आपण गेलो तर पुढे गेल्यानंतर तुम्हाला जाणवेल की इकडे एक बेडरूमचं प्रावधान आहे, जे छोटंसं बेडरूम आहे। आणि इकडे जर तुम्ही आलात तर छोटं म्हणलं तरी पण बऱ्यापैकी मोठं एक स्टडी रूम होऊ शकतं तुमचं। आता खरं तसं बघितलं तर ऑफिस पण म्हणा किंवा स्टडी रूम म्हणा किंवा ते अशा पद्धतीने लहान मुलगा किंवा मोठा माणूस म्हटलं तरी इथं ॲडजस्ट करू शकता। इथे ह्या साईडला कपाट आहे, वरती एक स्टोरेज आहे, ह्या साईडला स्टोरेज आहे, आज इकडे स्टडी रूम आहे। अशा पद्धतीचं हे हाफ बेडरूम आहे, म्हणजे 800 जरी कार्पेट असलं तरी त्या हाफमध्ये पण बऱ्यापैकी मोठ्या पद्धतीनं सेट केलेलं खरं तर तो विषय आहे। आणि नंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्ही बघू शकता किती पद्धतशीर आणि चांगलं मोठं किचन आहे, जे 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन आहे। इथे त्यांचं फ्रीजचं प्रावधान आहे, ह्या साईडला प्लॅटफॉर्म आहे, ह्या साईडला पण प्लॅटफॉर्म आहे, गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे। आणि इकडे जर तुम्ही आलात तर इथे वॉशिंग मशीनसाठी ऑलरेडी प्रावधान मोठं चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे, इथं वॉशिंग मशीन सेट आहे। आणि ह्या साईडला पण तुम्हाला परत हात धुण्यासाठी जागा ऑलरेडी दिलेली आहे, म्हणजे एवढी मोठी जागा तुम्हाला ह्या किचनमध्ये पण मिळते। आणि खरं तर घरामध्ये आल्यानंतर काय काम करायची गरज नाही, कारण त्यांनी किचन वगैरे हे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं ऑलरेडी बनवलेलं आहे। आता आपले 2 बेडरूम बघायचे बाकी आहेत, मी तुम्हाला किचन दाखवलं, हाफ बेडरूम दाखवला। नंतर ज्यावेळेला आपण पुढे येतो त्यावेळेला तुम्ही चिल्ड्रन्स बेडरूम तुम्ही बघू शकता। हे इथे खूप मोठं आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं आहे, जे ह्या साईडला तुम्ही बघू शकता किती मोठा बेड ऑलरेडी लागलेला आहे। आणि त्याच्या जस्ट अपोजिटला जरी आपण बघितलं तर इथे पण तुम्हाला एक ऑलरेडी कपाट सेट केलेलं आहे। कपाटाच्या ह्या साईडला आलात तर परत सकाळचं ऊन तुमच्या ह्या बेडरूममध्ये येईल। इथे तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी ऑलरेडी परत आहे, ड्रेसिंग टेबल ह्या साईडला लावलेला आहे, किंवा मग स्टडी जरी करायचं म्हणलं तर स्टडी टेबल पण ह्या साईडला ऑलरेडी लावलेला। अशा पद्धतीचं खरं हा पण वरती जरी तुम्ही बघितलं तर फॉल सिलिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं डिझाईन करून ठेवल्या गेलेल्या आहेत। अशा पद्धतीचा हा बेडरूम होता, म्हणजे तुम्ही बघितलं तर सगळी जागा जी आहे ती प्रॉपर कव्हर केली। आता मधला जरी पॅसेज बघितला हा पण खूप मोठा आणि खूप जास्त वापरात येणारा आहे, असं नाही की वापरात येणार नाही आहे। आणि तुम्ही ह्या साईडला आलं तर परत तुम्हाला इथे एक कॉमन वॉशरूम बाथरूम टॉयलेट एक चांगल्या पद्धतीचं आणि मोठं ह्या साईडला पण मिळतं। मी आतमध्ये जात नाही कारण ते माझे पाय ओले होतील, त्याच्यामुळे मी जाण्याचा खरं तर टाळलं आतमध्ये। आणि नंतर जर आपण ह्या बाथरूम सोडून जर आपण ह्या बेडरूमकडे जर आलो तर हे बेडरूम पण खूप सुंदर, खूप मोठं आणि खूप प्रशस्त आहे, कारण की ह्याच्यात पण तुम्ही जरी आलात तर ह्या साईडला खूप मोठा बेड लागलेला आहे। पलीकडल्या साईडला 2 फूट जागा आहे, अधिक 4-5 फूट जागा ह्या साईडला तुम्हाला सोडलेली आहे। समोर जर तुम्ही बघितलं तर कपाट बनवलेलं आहे, वरती फॉल सिलिंगचं काम केलेलं आहे। इकडे पण ड्राय बाल्कनीचं म्हणजे इकडे पण तुमचं बाल्कनीचं स्टँडिंग बाल्कनीचं स्पेस आहे, परंतु मी ते आता काय कपडे वगैरे घातले त्याच्यामुळे मी दाखवत नाही। पण तुम्ही इकडे जरी बघितलं तर तुम्हाला सकाळचं ऊनही तुमचं ह्या साईडला पण प्रॉपरली येणार आहे, कारण की इकडे पण त्या गोष्टींचं प्रावधान आहे। आता बाकीच्या त्यांचे ते
कपडे आहेत बाहेर त्याच्यामुळे मी दाखवत नाही, पण इथं ऑलरेडी एक स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला मिळते जी ही वापरात येईल, जेणेकरून सकाळचं ऊन तुमचं इकडे पण येईल. म्हणजे तुम्हाला उजेड आणि वारं किंवा त्या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर त्या खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने हे कपाट त्यांनी खूप मोठं आणि खूप प्रशस्त असं बनवलं गेलेलं आहे ह्या साईडला पण. आणि तुम्ही ह्या साईडला जरी आलात तर तुम्हाला इथे पण एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं सुंदर आणि मोठं तुम्हाला हे शेवटच्या बेडरूमचं पण चांगल्या पद्धतीचं मिळतं. अशाच पद्धतीचा हा खरं तसं बघितलं तर 3BHK किंवा 2.5 आत्ताच्या जनरेशनमध्ये जर 3BHK किंवा 2.5 जरी बोललात तरी चांगल्या पद्धतीनं वापरात येणारा हा 3BHKचा फ्लॅट आहे. जर ज्याला फर्निचर सहित पाहिजे असेल तर फर्निचर सहित घ्या, विदाऊट फर्निचर पाहिजे तर विदाऊट फर्निचर मिळेल. म्हणजे समोर बसून त्या गोष्टींचं क्लिअरन्स आपल्याला मिळू शकतं. आत्ता हे जे मालक आहे त्याच्या ह्या मालकांनी आपल्याला सांगताना 1,55,00,000 रुपये ह्याची किंमत सांगितलेली आहे. समोर बसून आपण किती कमी करता येईल ते बघू आणि होईल कमी, नाही असं नाही आहे. पण ज्या मंडळींचं हिरानंदानी पोद्दार इंटरनॅशनल शाळा, हॉरिझन शाळा किंवा जर तुम्ही हिरानंदानीची शाळा म्हणा किंवा ह्या सगळ्या शाळांचा जर अंदाज घेतला तर ह्या शाळा सगळ्या हिरानंदानी ही स्टेटच्या आजूबाजूला असणाऱ्या शाळा आहेत. अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे. जर TCSची कंपनी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींचं ह्या साईडला जास्तीत जास्त वावर आहे. जर राहिला प्रश्न आपला मेट्रोचा, तर हे जे प्रोजेक्ट आहे किंवा हे जे कॉम्प्लेक्स आहे इथून तुमचं जर मेट्रो बघितलं तर मेट्रो ही 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती मेट्रो असणार आहे. तर अशाच पद्धतीचे आम्ही हे घरं रोज दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. मला असं वाटते तुम्ही आमचे घरं पाहत राहा आणि आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स, कमेंट्स करा, जेणेकरून तुमच्यासमोर आम्ही रोज नवीन काही नाही चांगल्या पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला देत राहू. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.